काँग्रेसचा आणि विकासाचा काहीही संबंध नाही. काँग्रेस पुढील 20 वर्ष सत्तेत येऊ शकत नाही, अशा कठोर शब्दात उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत काँग्रेसला पाय खेचणारा पक्ष म्हणून हिणवले आहेत. बघूया विशेष रिपोर्ट. उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की काँग्रेस आणि विकासाचा कुठलाही संबंध नाही. देवसरकर म्हणाले, काँग्रेस नेत्यांना फक्त एकमेकांची पाय खेचण्यात रस आहे. त्यामुळे राज्य आणि देशाच्या विकासाचा विचार त्यांच्या अजेंडावरच नाही. त्यांचे नेतृत्व कोसळले असून पुढील 20 वर्ष काँग्रेस उभारी घेऊ शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आहे. त्यांच्या धोरणांमुळे देश आणि राज्याचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळेच आम्ही काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे देवसरकर म्हणालेत. देवसरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे उमरखेडसह यवतमाळ जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसला धक्का बसला असून भाजपच्या ताकदीत वाढ झाल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. आज आम्ही उमरखेड विधानसभा मतदारसंघातल्या खूप मोठ्या संख्येनं अनेक कार्यकर्त्यांसहित हजारो कार्यकर्त्यांसहित भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला विशेषतः या देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं एक व्हिजन, जबरदस्त व्हिजन आहे. देशाला प्रगतीपथाकडे नेलं. खूप मोठा विकास या ठिकाणी या देशामध्ये केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा राज्य खूप त्या ठिकाणी समोर नेलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व लोकांनी मोठ्या संख्येनं आम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. नाहीतरी काँग्रेस पक्षामध्ये विकास आणि काँग्रेस पक्ष हा कुठंच संबंध आला नाही. काँग्रेस 20 वर्ष उठू शकत नाही. एकूण पाय खेचण्यामध्ये त्या ठिकाणी फक्त काँग्रेसचे दिवस चालले त्या ठिकाणी नेत्यांची. माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी, विजयराव खडसेसारखा माणूस त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये होता. विनाकारण त्यांना यावेळेस जर विजयराव खडसेंना जर उमेदवारी दिली असती तर निश्चितपणानं ते आमदार झाले असते. परंतु केवळ एक धनाढ्य माणूस आणला, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आणि त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं नाही. अशा वागण्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सगळे कदरलो आणि भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत. आज कार्यकर्त्यांची यादी वाचून दाखवली. अनेक जिल्हा परिषदचे सदस्य, अनेक बांधकाम सभापती रमेश आडे असतील, म्हणजे जेवढे पदाधिकारी होते जिनिंगचे, संघाचे, मार्केटचे, जेवढे ज्यांना मी त्या ठिकाणी म्हणजे पदावर बसवलं, ही सगळी मंडळी आज माझ्यासोबत होती. आणि सगळे आम्ही लोक खरं तर काँग्रेसला कंटाळलो होतो. पाय ओढण्याशिवाय त्यांनी कुठलंच काही काम केलं नाही. जे या ठिकाणचं जे नेतृत्व करतात, केवळ पैसा मिळावा म्हणून त्या ठिकाणी ते पक्ष चालवतात. काय संबंध त्या साहेबराव कांबळेचा येतं आणण्याशी? आणि एवढा पैसा त्यांना आणला कुठून? म्हणजे असा स्वच्छ चारित्र्याचा माणूस, ज्याचं चारित्र्य स्वच्छ नाही, त्या अशा माणसाला त्या ठिकाणी त्यांनी आणलं. आणि म्हणून सगळ्या लोकांनी आम्ही विचार केला की काँग्रेसशिवाय या ठिकाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही सगळे भाजपमध्ये गेलो आणि चांगल्या ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. येणारी नगरपालिका, जिल्हा परिषदवर त्या ठिकाणी भाजप आणि मित्रपक्षाचा झेंडा लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. उमरखेडमधील माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसला भविष्यात सत्तेत यायचे असेल तर त्यांना नवी दिशा घ्यावी लागेल. आता पाहावे लागेल की काँग्रेस या टीकेला काय उत्तर देत आहे.